बऱ्याच रुग्णांचा मला हा प्रश्न असतो, माझ्या लहान मुलाला सुद्धा ॲलर्जीचा त्रास असू शकतो का सर? तर त्याचं उत्तर आहे हो. जर तुमच्या मुलाला वारंवार सर्दी होते, आठवड्यामध्ये सर्दीचा एपिसोड परत होतोय किंवा महिनाभरामध्ये पुन्हा सर्दी होते आणि कित्येक गोळ्या औषधे दिल्यानंतर सुद्धा त्याचा सर्दीचा त्रास कमी होत नाहीये, तर त्याला नक्कीच ॲलर्जीची समस्या असू शकते. बऱ्याचदा मुलांमध्ये हे सुद्धा बघायला मिळतं की त्यांना दम लागतो, चालताना दम लागतो, खेळताना दम लागतो आणि सर्दी झाल्यानंतर ते प्रॉपर पाहिजे तसं श्वास घेऊ शकत नाही. असं जर असेल तर नक्कीच त्याला ॲलर्जीची समस्या असू शकते. आपल्याला जर ॲलर्जीची समस्या ओळखायची असेल, तुमच्या मुलाच्या हातीला जर तुम्ही कान लावला तर त्याच्यामध्ये सुसू नावाचा आवाज जो आहे तो कंटिन्यूस तुम्हाला जाणवेल. दुसरी गोष्ट, त्याच्या कार्यक्षमतेमध्ये तुम्हाला परिणाम जाणवेल, म्हणजे ती कुठेतरी खालावलेली जाणवेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, यामध्ये बऱ्याचदा असं होतं की फक्त सर्दी होते पण ताप येत नाही, आणि बऱ्याचदा ही सर्दी जर बरी नाही झाली त्याचं सेकंडरी इन्फेक्शन मध्ये रूपांतर होतं आणि मग त्याला कुठेतरी ताप येतो. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये अनेक असे औषधं आहेत ज्याच्यामध्ये आपण त्या मुलाला त्याची प्रतिकार क्षमता चांगली बनवून त्याला निरोगी ठेवू शकतो.